आपला संघ घेऊन व्यासपीठाच्या समोर त्वरित चला. त्या ठिकाणी फायनलच्या सामन्याची ग्रँड एंट्री आणि अंपायर्स सुद्धा, अंपायर्स आपण सुद्धा त्या ठिकाणी चला. याचसाठी केला होता अट्टाहास, दिस शेवटचा गोड व्हावा. आमदार साहेबांचं संकल्पना, आदितीताई दळवी यांची आणि अंकुशदादा आणि त्यांच्या टीमची मेहनत आज या ठिकाणी पूर्णत्वास आलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच विनंती आहे कार्यकर्त्यांनी भेट घेण्यासाठी यायचं नाहीये. फायनलचा सामना आपण पाहतोय. गेली 6 दिवस आमदार साहेब सर्वांचा यथोचित मानसन्मान, सर्वांसोबत छायाचित्र, सर्वांची स्नेहभेट या व्यासपीठावर घेत आहेत. शेवटचा सामना आहे. आमदार साहेबांना सामना एन्जॉय करायचा आहे. कृपा करून कोणी फोटोग्राफसाठी व्यासपीठावर येऊ नका. आणि व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत अजूनही त्यांना विनंती करतोय, बऱ्यापैकी प्रेक्षक गॅलरी रिकामी झालेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अंपायर सुद्धा उपस्थित आहेत. डीजे आपण रेडी राहायचं आहे. येस, आकाश होस्ट करेल हा शेवटचा मॅचचा सेरेमनी. हा हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3 चा 7व्या रजनी दिवसातील अर्थातच हा शेवटचा सामना, मेगा फायनलची ही लढत आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. जिथे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला शंभू राजे वॉरियर्स कामार्ले संघ सज्ज झालाय. अभूतपूर्व लढती आणि आता मात्र थोड्याच कालावधीमध्ये समजून जाईल विजेते संघ मालक कोण असणार. विजेत्या संघ कोणत्या संघ मालकाला महिंद्रा कंपनीची थार दिली जाईल, कोणता खेळाडू मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरेल आणि त्याला सुझुकीची जिमनी कार मिळणार आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा चित्त थरार आपण अनुभवतोय. फायनलची लढत ग्रँड एंट्रीला होईल इथून मात्र सुरुवात. 100% आयोजन अलगे, 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोड ही करता येत नाही. नको त्या वाटणाऱ्या क्षणांना डिलीट ही करता येत नाही. कारण हा तो रोजतोच असणारा रिअलिटी शो सुद्धा नाही. ही रिअल लाईफ आहे, रिअल गेम आहे, रिअल खेळ मैदानाच्या आत. म्हणूनच मैदानात उतरा, भरभरून जगा, चांगलं क्रिकेट खेळा आणि स्वतःच 100% द्या. कारण मित्रांनो, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आता थेट पुढच्या वर्षी शिवाय येणार नाही. म्हणून आजची मॅच, आजची अपॉर्च्युनिटी, आजचा परफॉर्मन्स मिस करू नका. गिव्ह इट 100%. धन्यवाद आकाश. फायनलचा सामना सुरू होण्यापूर्वी तुमचे आभार आहेत. फायनलचा सामना सुरू होण्यापूर्वी एका युवा कंटेंट क्रिएटरचा इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून जो विविध विषय आपल्या हँडलवरून हाताळत असतो असा भातसई रोहा येथील आपला मित्र शुभम खरिवले याचा यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. तसेच
जो ड्रोन आपण या स्पर्धेच्या या प्रीमियर लीगच्या निमित्तानं पाहताय, ज्या ड्रोनच्या माध्यमातून सुंदर अशी विहंगम दृश्य या प्रीमियर लीगची कैद केली जात आहेत, तो ड्रोन ऑपरेटर ज्याने घरात गणपती, त्याच्यानंतर एप्रिल मे 99, ग्राउंड झिरो अशा चित्रपटांमध्ये चित्रीकरण करण्याचं काम आपल्या ड्रोनच्या माध्यमातून केलेलं आहे. तसेच रणवीर कपूर याचा येणारा रामायण हा चित्रपट आणि रोहित शेट्टी यांचा गोलमाल 5 आणि मारिया IPS या चित्रपटांसाठी देखील त्याने ड्रोनने चित्रीकरण केलेलं आहे. असा सौरभ भट्टीकर, चौल गावचा हा सुपुत्र, एक ड्रोन ऑपरेटर ज्याने आपल्या करिअरमध्ये खूप साऱ्या मोठ्या दिग्गज लोकांसोबत काम केलेलं आहे आणि तो या स्पर्धेचे देखील चित्रीकरण करतोय. असा सौरभ भट्टीकर याचा देखील यथोचित मानसन्मान होईल. विनंती आहे शुभम खरिवले आणि सौरभ भट्टीकर, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. जनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र. राकेश चव्हाण, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. अंकुश दादा आपल्याला त्या ठिकाणी शोधतायत. राकेशजी चव्हाण, आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 ची मेगा फायनल आपल्या समोर येते, ज्या ठिकाणी संघ आपापसात भिडले आहेत. शंभूराजे वॉरियर्स कामारले विरुद्ध लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा. सामन्याचं समालोचनासाठी घेऊन जातोय मी आपणास आकाश मांजरेकर याच्याकडे. ओव्हर टू यू आकाश. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याची फायनलचा सामना मैदानाच्या आत रंगताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत येते. एका बाजूला आकाश तवसाळकर तर दुसऱ्या बाजूला विघ्नेश कटोर सुद्धा आलाय. गोलंदाज येतील, फलंदाज येतील, पारितोषिके सुद्धा येणार आहेत, कारण आमच्या समालोचन कक्षामध्ये बी फॉर बापू अर्थातच सन्माननीय राजू शेठ साळुंके या ठिकाणी उपलब्ध झालेत आणि त्यांनी जणू काही पारितोषिकांची लांबच लिस्ट आमच्यापर्यंत प्रोव्हाइड केली आहे. पहिला डॉट बॉल आला तर गोलंदाजाला 1000 रुपये, पहिली विकेट आली तर 1000 रुपये, क्लीन बोल्ड केलं तर 2000 रुपये, सिक्स मारला गेला तर फलंदाजाला 1000 रुपये, लगातार 2 सिक्सर आले तर 2000 रुपये, क्लीन बोल्ड अर्थातच हॅट्रिक केली तर तब्बल 51000 रुपये मिळणार आहेत. तसेच आकाश, आपले शिवसेनेचे डॅशिंग नेते जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाभाई केणी यांच्याकडून पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकार जर आले तर 10,000 रुपये आणि लगातार 2 विकेट जर आल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक राजाभाई केणी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. शंभूराजे वॉरियर्स कामारले संघ, आपल्याला विनंती आहे, आपला 12वा प्रतिनिधी त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. मॅचला मात्र इथून होईल सुरुवात. सलामीची जोडी आली आहे. गोलंदाजीसाठी आता मात्र किशोर नाईकला पुन्हा एकदा बोलवलंय. वेगवान गोलंदाजीचा बेताज बादशाह संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आता मात्र या नावाचा बोलबाला, याची चर्चा राहिली आहे. असा गोलंदाज मैदानाच्या आत सज्ज झालाय. तर स्ट्राइक एंड वरती विघ्नेश पाहायला मिळणार आहे, ज्याने आकाश तवसाळकरला सातत्यपूर्ण चांगली साथ दिली आहे. पंचांचा इशारा येतोय. पंच नासिर शेख कळवतायत, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या बॉलला पहिली विकेट, फलंदाज बाद. सुरू आहे सलगे 3 वर्ष दमदार कामाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग.
ना भूतो ना भविष्यतही फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती किशोर नाईकने पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्याच्या गोलंदाजीचा करिश्मा कसा असतो. कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. याचा अर्थ काय? सन्मान्य राजू शेठ साळुंकी यांनी लगावलेलं 1000 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजाच्या खात्यामध्ये जमा झालंय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर आता मात्र संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला आपण पाहतोय. लक्ष्मी विला साखर कोळीवाडा संघ इथून मात्र मैदानाच्या चांगली कामगिरी करतोय. त्यांचे समर्थक पाठीराखे आता मात्र हर्ष उल्हास करताना पाहायला मिळालेत. वन डाऊन साठी नवीन फलंदाज अर्थातच जयेंद्र बलकवडे मैदानाच्या आत आलाय. नवीन फलंदाज आलाय. पारितोषिक सुद्धा आलंय. क्लीन बॉल केलं तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यावेळेला अधिकची उसळी. वेल डन. पंचांचं कौतुक करूयात. कटाक्ष नजर होती. एक्स्ट्राचा बाउन्स मिळाला आणि त्याचमुळे का होईना फलंदाज सुद्धा बीट झालाय. ऍक्शन रिप्ले बघा. कौतुक करावं लागणार आहे. इथून मात्र राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आले. जोरदार अपील करण्यात आलं. अपिलामध्ये एक आशा होती की पुन्हा एकदा फलंदाजाला बाद केलं जाईल की नाही. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली ही टक्कर. आशा करूयात जास्तीची दुखापत झाली नसावी आणि त्वरित मॅचला सुद्धा सुरुवात होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली. शंभूराजे वॉरियर्स. सुरुवातीलाच विघ्नेश 0 धावसंख्येवरती बाद झाला. बाईट्स घेत असताना इथून मात्र आकाश तवसाळकरने सांगितलं होतं नाणेफेकीचा कौल जरी जिंकलो असतो तरी आम्हाला फलंदाजी करायची होती. मात्र गोलंदाजाने आपली करिश्माई कामगिरी मैदानावरती करून दाखवली. आपल्या कर्णधाराला सांगितलं तू घेतलेला हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्य आहे. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळून काढलाय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल मिडविकेटच्या दिशेने जिथे मात्र केवळ मिळेल 1 धाव. आकाश, ज्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली ना तो गोलंदाज किशोर आहे ना. किशोर नाईक हा आदिवासी समाजाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, दुर्गम भागात राहणारा हा खेळाडू, परंतु क्रिकेट प्रती असलेलं अफाट प्रेम आणि जिद्दीच्या जोरावर तो आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या फायनलमध्ये आपल्या संघाला घेऊन आलाय. जोरदार टाळ्या करा एकदा या किशोर नाईकसाठी. पहिलं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर आहे. यावेळेला मोठा फटका. लेफ्टेड स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला बुलंदी फटका विनाशकारी षटका. काय कडक शॉट आहे. बेधडक शॉट आहे. टायमिंगच्या जोरावर थेट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फुल टॉस बॉल त्याच्यावर तुटून पडलेले आहेत. फलंदाज 7 धावा फलकावर लागल्यात. आकाश आणि जयेंद्र ही जोडी सध्या मैदानामध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक राजेश शेठ साळुंके यांच्या वतीने बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्येच आहेत. आणि बक्षिसांची खैरात होईल शंभूराजे वॉरियर्स या टीम साठी. बघा ना, इथून मात्र सुरुवातीपासून पहिल्या चेंडूपासून डॉमिनेटिंग कामगिरी. स्पष्ट विचार आहेत. खराब चेंडूंना सोडायचे नाही. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. ताकद जनरेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बघा डॉट चेंडू सोबत टाळ्यांचा गजर सुद्धा पाहायला मिळाला. ही साखर गावाची ताकद आहे. ही साखर गावाचे समर्थक आहेत. हो, चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने तेही उपस्थित झालेले आहेत. लक्ष्मी विला साखर कोळीवाडा शंभूराजे वॉरियर्स फायनल मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यांच्या नजरा आकाशवर आहेत. म्हणजे आकाशने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. स्लोवर वन चेंडू सरप्राईज द्यायचं होतं. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेण्याचं धाडस केलं कारण पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे हवी आहे. मेरिटवर खेळलाय. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर इथे दाखवलाय आकाश तवसळकरने. टीमची धावसंख्या 8. पहिलं षटक इथे संपलंय.
या ट्रॉफीसाठी हा संघर्ष सुरू आहे. ही ट्रॉफी सध्या तुम्ही पाहताय ग्राफाइट या धातूच्या कांड्यांपासून बनवलेली ही ट्रॉफी आहे. हे सगळ्यांचं लक्ष वेधते. दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेचे शिल्पकार अगदी आपल्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या सगळ्या कुटुंबासह ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. शानदार असं पर्व आहे. मागचा सामना देखील उल्लेखनीय राहिला. काय प्रचंड गर्दी प्रेक्षकांची राहिली आहे या दमदार आमदार वीर दमदार आमदार प्रीमियर लीगला. बघा ना, कुटुंब आता मात्र खूप मोठं झालंय. आमदार साहेबांची लोकप्रियता आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि व्यासपीठावरती सुद्धा रती महारथी यांची मांदियाळी आपण अनुभवतोय. षटक क्रमांक दुसरा आता मात्र एंड बदललाय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आकाश तवसाळकर पाहायला मिळेल. आता विकेटसाठी बोल्ड केला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे या बॉलवर गोलंदाजाला. राजू शेठ साळुंके यांच्याकडून आणि सध्या 8 धावा फलकावर लागल्यात. एक फलंदाज बाद आहे सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. अविनाश सुरती युवा गोलंदाज आहे. कामगिरी सुद्धा तितकीच चांगली पाहायला मिळाली. फलंदाजाला मोठा फटका खेळून द्यायचा नाहीये आणि मग त्या दिशेने रणनीतीनुसार गोलंदाजी सुद्धा केली जाते. आपल्या संघाला जिंकवायचंय, त्यासाठी मला माझे सर्वोत्तम 6 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत हे मनाशी उरात बाळगत या वेळेला मात्र निश्चय पक्का केलाय. 9 धावा झाल्यात. पहिलाच बॉल थोडासा गती परिवर्तन पहिला बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला दिशा दिली, तिथून एक सिंगल मिळवली आहे. 9 धावा फलकावर लागल्यात. एक फलंदाज बाद शंभूराजे वॉरियर्स 3 धावा धावून काढल्या तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे राजू शेठ यांच्याकडून. मोठा फटका आलाय कव्हरच्या दिशेने. गॅप मध्ये फटका खेळलाय जरूर. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. ही रनिंग बिटवीन द विकेट सांगून देते की त्यांच्या टीम मध्ये डगआउट मध्ये हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. खूप कमालीचं कम्युनिकेशन पाहायला मिळालंय. आकाश, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी आलेली आहे. या सामन्यातील प्रत्येक षटकाराला राजाभाई केणी यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. राजाबाई केन यांनी देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी इथे दिले. परंतु हा खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल, चांगलं कमबॅक, डॉट बॉल. मी बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. कौतुक करावं लागणार आहे इथून मात्र अविनाश सुरतीचं. अविनाशचं करिअर या स्पर्धेमध्ये सुद्धा वेगळं आहे. पहिल्या 3 मॅच मध्ये एकही विकेट नाहीये. चौथ्या मॅच मध्ये 3 विकेट्स घेतल्या आणि आता मात्र यावेळेला फुलरलेनची डिलिव्हरी. एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील आणि इथून मात्र फलंदाज ठरेल बाद. इलाक्यात हाय चर्चेत बोले तो एकदम से सारे इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम थँक्यू. फुलर लेनचा बॉल मागच्या बॉलवर टप्पा पडूच दिला नव्हता. हाय बॉल फुलर लेनचा पायावर लागला आणि पायावर लागल्यानंतर अपील झाली ती स्ट्रॉंग होती. पंचांनी देखील उचलून धरली आहे. आपा फुलर लेनचा बॉल त्याच्या अगोदर ही फटकेबाजीने त्याच्यानंतर ती विकेट इथे पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत 11. 2 फलंदाज बाद. टेनिस विकेट डॉट इन. थोडंसं लक्ष ठेवा टेक्निकल टीम. इथून बघा पारितोषिक आणखीन सुद्धा वाढलंय. सन्माननीय वासुदेवजी नाखवा यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी आता मात्र कॅश प्राइज 1,000 रुपये करण्यात आले. 450 विकेट झालेले आहेत आणि बॅटर लगेच मैदानामध्ये चला, अन्यथा टाइम आउटच्या स्वरूपात बॅटरला आउट दिलं जाईल. लक्षात घ्या, अंपायरने पहिली वॉर्निंग दिली आहे. इट्स अ फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग टू बॅटिंग साइड. आणि याच्यानंतर जर तुम्ही उशीर केला तर टाइम आउट द्वारे तुमचा अँजेलो मॅथ्यूज होऊ नये हीच अपेक्षा. बघा इथे मात्र फायनलची लढत आहे. मग पारितोषिके वेगवेगळ्या प्रकारची लगावलेली आपण पाहतोय. इथून मात्र आकाश तवसाळकरची जर विकेट घेतली तर वासुदेवजी नाखवा यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे आणि मनोज अरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी मात्र पारितोषिक असणार आहे. सागर फाळके यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय.
पुन्हा एकदा एकेरी धावेवरती समाधान मानावं लागणार आहे, कारण क्षेत्ररक्षकांचा आविर्भाव, त्यांचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहायला मिळाला आणि त्याचमुळे का होईना एकच धाव पुरेशी आहे इथून मात्र पाहायला मिळालंय. फक्त 12 धावा झाल्यात, 2 फलंदाज बाद. सगळ्यांच्या नजरा या आकाशवर खेळलेल्या आहेत. हा खेळाडू सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. शंभूराजे वॉरियर्स कडून खेळत असताना त्याने धावांचा रतीब रचलाय, विकेट्स घेतल्यात, तो खेळताना दिसतोय. लॉफ्टेड स्ट्रोक, यावेळेला मात्र ताकदीवरती स्वार झालाय, चेंडूला पाठवलंय वाईडेस्ट लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खेचलाय आणि कुठे पाठवलाय तर माननीय सौ उर्वशी उद्देश वाडकर स्टँडच्या पलीकडे, बरोबर त्या स्टँडच्या छतावर हा षटकार मारलाय. आकाश चौसळकर, मी म्हटलं होतं या खेळाडूवर नजरा ठेवा. हा खेळाडू नेहमीच धावा करत आलाय सामन्यामध्ये. आता त्याने पलटवार सुरू केलाय. 11 बॉल मध्ये फक्त 12 धावा होत्या. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारलाय. धावा झालेल्या 18 आणि आता चॅलेंज ओव्हर ला सुरुवात होईल. पंचांचा तसा इशारा. कुणाल सर, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून बक्षिसाची ऑफर चेंज झाली आहे. सलग 2 षटकार 5,000 रुपये, सलग 2 विकेट 5,000 रुपये. येस, सलग 2 षटकार 5,000 रुपये, सलग 2 विकेट 5,000 रुपये. बघा, सर्व प्रकारची पारितोषिके ही मुख्य मंचावरती निवेदक अंकुरजी घरत यांच्या माध्यमातून स्वीकारली जातील याची आपण घोषणा करूयात. मैदानाच्या चॅलेंज ओव्हरला झाली सुरुवात. चॅलेंज ओव्हर आलंय. चॅलेंज असणार आहे फलंदाजासाठी, चॅलेंज असणार आहे गोलंदाजासाठी. मग अशातच सन्मान्य राजूशेठ साळुंके म्हणतायत चॅलेंज जर कंप्लीट झालं, फलंदाजी करणाऱ्या संघाने हे चॅलेंज कंप्लीट केलं तर मात्र 3,000 रुपये मिळणार आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाने हे चॅलेंज रोखलं, सेव्ह केलं, बचत केलं तरी सुद्धा मिळणार आहेत 3,000 रुपयांचा कॅश. आकाश वासुदेवजी नाखवा, लक्ष्मी विलास साखर कोळेवाडाचे ओनर, त्यांच्या माध्यमातून आकाश तवसाळकरच्या विकेटसाठी गोलंदाजाला 2,000 रुपये. मोठा फटका, विकेट मिळाली आहे. उन्हाळ्याच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लागल. लोणारेच्या ग्राउंडवर डगआउट मध्ये जल्लोष पहा. सगळ्या आमच्या माता भगिनी सपोर्ट करण्यासाठी आल्यात या टीमला. पुलचा फटका होता असं वाटलं, पॉवरफुल आहे, परंतु मिड विकेट रिजन मध्ये एक चांगला झेल, रिव्हर्स काप झेल ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल टिपलाय. मागच्या मॅच मध्ये हाच तो गोलंदाज ज्याने स्ट्राईक केली होती, किशोर नाईक, जो करतोय पहिल्या विकेटची स्ट्राईक. विकेट आली आहे, तिसरा धक्का बसलाय, रोहित आउट. खेळाडू लावतील लागल. आकाश तवसाळकरची विकेट किती महत्वाची आहे बघा. लक्ष्मी विलास साखर यांच्या माध्यमातून त्याच्या विकेटसाठी पारितोषिक येत आहेत. जर गोलंदाजाने त्याची जर विकेट घेतली ना तर 1,500 रुपयाचं पारितोषिक असेल मनोजजी हारे यांच्याकडनं, आणि त्यांच्या संघ मालक जे आहेत वासुदेव नाखवा त्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि या इनिंग मधल्या प्रत्येक विकेटसाठी वासुदेव नाखवा यांच्या माध्यमातून गोलंदाजाला 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा, करण अंबालाची मॅच जरूर संपली असेल, मात्र त्याचा इम्पॅक्ट अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याचे चाहते अजूनही त्याचे बॅनर फडकावताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. तिसरं षटक चॅलेंज ओव्हर आहे. चॅलेंज ओव्हर मध्ये चॅलेंज स्वीकारलं गेलं. किशोरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज राजेश पाटील. यावेळीचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, मात्र फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला चेंडू, डॉट चेंडूची सांगता झाली आहे. आणि बॅटिंग टीमने DRS घेतलाय. DRS चा वापर इथे करण्यात आलाय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. चॅलेंज ओव्हर सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शंभूराजे वॉरियर्स, वॉर होणार इथे. लक्ष्मी विला साखर कोलीवाडा च्या विरुद्ध खेळत असताना या सामन्याचं महत्व हेच आहे. 5,55,555 रुपयाचं पारितोषिक अंतिम विजेत्या टीमला, अंतिम विजेत्या संघ मालकाला महिंद्रा थार ही कार दिली जाणार आहे. पाहूया, हा बॉल योग्य आहे. दॅट वॉज फेअर डिलिव्हरी.
आणि त्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट. आर्यन खानावळ, नांदाईपाडा, सूर्यकांतजी पाटील यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आकाश, पारितोषिके येत आहेत, त्या दर्जाचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनची डिलिव्हरी, इथून मात्र ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र एका धावीवरती समाधान मानावं लागणार आहे. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, ऑन ड्राईव्ह दाखवलंय. लॉंग ऑनच्या दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आहे चॅलेंज ओव्हरमध्ये. आता पुढच्या 3 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 9 आणि ते चॅलेंज स्वीकारलंय आकाश तवसळकरने. स्ट्राईक इन वरती आकाश आलाय. पुन्हा एकदा एक आशेचं किरण. यावेळेला पुन्हा एकदा या यॉर्कर चेंडूवरती विचारलेल्या या कठीण प्रश्नावरती आकाश तवसाळकरकडे सुद्धा उत्तर नाही आणि हेच मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. वेल डन किशोर नाईक. किशोर नाईक त्याने केली स्ट्राईक, पहिले विकेट घेतल्याने त्याच्यानंतर ते डॉट बॉल. मागच्या 2 बॉलवर फक्त 2 सिंगल आणि त्याच्यामुळे 8 धावांची गरज आहे पुढच्या 2 बॉलमध्ये चॅलेंज पूर्ण करण्यासाठी टीम शंभूराजे वॉरियर्सला. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 30 चॅलेंज ओव्हर मैदानाच्या आत प्रगती पथावर आहे. राजा मैदानाच्या आत आलाय, त्याला संधी मिळालाय प्रजेला खुश करण्यासाठी. यावेळेला मात्र काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स चौकार. उन्हाळ्याच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लागं. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील राजू शेठ साळुंके यांच्याकडून राजाच्या या चौकारासाठी लॉफ्टेड ड्राईव्ह साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. खतरनाक शॉट होता. 4 धावा आल्यात म्हणजे 6 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 10 करायचे आहेत, 4 धावांची गरज आहे. त्यावेळेला चॅलेंज पूर्ण होईल. 5 धावा प्लस होतील, नाही झालं 5 धावा मायनस. चॅलेंज कोणी कंप्लीट करू देत, 3,000 रुपयांचा कॅश प्राइज इथून मात्र निश्चित आहे. फायनलच्या मॅच साठी सुद्धा प्रत्येक स्टँड तुडुंब गर्दी पाहायला मिळते. बक्षीस येतंय. जर या 4 धावा रोखल्या तर मनोज हारे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थांबवलेले आहेत त्या धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स, बॅटर आउट. राजेश सांगतोय आकाश तवसळकरला का, हा प्रश्न त्याने जाता जाता विचारला, पण आवश्यकता नव्हती कारण पुढे अजूनही 2 ओव्हर आहेत. मिळेल बॅटिंग, परंतु स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऑन साइडला, बॉल वळवला होता स्क्वेअर लेग मधून. फिल्डर प्रचंड वेगाने आला, 1 धाव तर सहज मिळवली. राजाचं लक्षही नव्हतं दुसऱ्या धावेवर. आकाश धावत सुटला आणि मग रनआउट. आता 3,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून. आणि तो गोलंदाज आहे किशोर नाईक, ज्याने या 10 धावा वाचवलेल्या आहेत. आणि आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. 100% आयोजन अलगे. हाय जरा हट. किशोर नाईक याच्यासाठी या 10 धावा वाचवल्यात त्याबद्दल मनोजजी हारे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. डीजे प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. प्रीमियर लीग. ड्रिंक्स ब्रेक इथून मात्र आपण पाहतोय. रणनीती बदलावी लागणार आहे, गिअर चेंज करावे लागणार आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये शंभूराजे वॉरियर्स कामारले संघाला अपेक्षेप्रमाणे धावा आलेल्या नाही आहेत. इथून स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचे आगतिक प्रयत्न पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला सोबतच्या खेळाडूंवरती सुद्धा विश्वास दाखवावा लागणार आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 3 षटकांची सांगता झाली आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला लक्ष्मी विला साखर कोळीवाडा या संघाने कमालीची गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या प्रदर्शन केलंय. परंतु बक्षीस जाते आणि राजू शेठ साळुंके कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की इथून जर 60 धावा केल्या शंभूराजे वॉरियर्सने तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आम्ही बॅटिंग टीमला देणार. 10,000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 40 धावा पुढे करायचे आहेत. आणि तेवढ्या जर धावा झाल्या तर सगळ्यात मोठी धावसंख्या फायनलच्या दृष्टिकोनातून होईल आणि मग होईल फाईट बॅक. गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. अक्षयची जर विकेट घेतली, जो नवीन फलंदाज आलाय त्या फलंदाजाची जर विकेट घेतली तर मनोजजी हारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. केतनजी मानकर आणि मनोजजी हारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 20 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 12 बॉल आता शिल्लक आहेत. गोलंदाजीमध्ये आता होईल परिवर्तन.
आणि 40 धावांमध्ये जर थांबवलं टीमला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजी करणाऱ्या टीमला दिलं जाईल राजू शेट यांच्या माध्यमातून. नाही बघा ना, क्रिकेटचे ते निस्सीम चाहते आहेत. ते कोणत्या एका संघाच्या बाजूने नाही आहेत. ते चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला पारितोषिक लावतायत. ही कौतुकाची बाब आहे. गोलंदाजीसाठी आता मात्र कृतार्थ आलाय. स्ट्राईक एंड वरती असणारा आकाश यावेळेला नेत्रदीपक फटका खेचतोय. चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या दिशेने. सीमा रेषा पार चौकार. आहे बोलतात सारे त्याला और होती है एंट्री उसकी जगत पैठण नावाची आहे हो खास. यॉर्करचा प्रयत्न होता तो फसला. फुल टॉस मध्ये परावर्तित केला. मागचा पाय वाकवला. घुटना टेक आणि एक्स्ट्रा कव्हरला चौकार देख. हा फटका देखणा होता आकाश तवसळकरच्या पॅटमधून. टीमची धावसंख्या 24. 24 धावा 4 फलंदाज बाद. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बेधडक चौकार. पारितोषिक आलंय मनोजजी हारे आणि केतनजी मानकर. आकाश तवसाळकरच्या विकेटसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला गोलंदाजाने कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, मात्र यावेळेला कमबॅक करता करता दुधात पाशी पडली. ऑफस्टंपच्या बराच चेंडू बाहेर गेलाय हे पंचांनी इथून मात्र घोषित केलंय. वाईडची घोषणा इथून पंचांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 25 धावा फलकावरती लागल्यात. आणि DRS घेतलाय बॉलिंग टीमने, कारण बॅटिंग टीमचा DRS मगाशीच घेतला होता. आणि बॅटिंग टीम घेईल कशाला वाईट दिलाय तर पंचांनी. कुणाल सर, जवळजवळ लक्ष्मी विला साखर कोळीवाडा या संघाच्या पाठीराख्यांनी असं ठरवलंय की ट्रॉफी आणि आपल्यातलं अंतर फक्त आकाश तवसाळकर आहे आणि त्याच्या विकेटसाठीच ते पारितोषिक लावत आहेत. वासुदेव नाखवा यांच्या माध्यमातून आकाश तवसाळकरच्या विकेटसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जेवढे पारितोषिक लावलेत या सगळ्याच पाठीराख्यांनी, परंतु तो तरी मैदानामध्ये एकटा झुंज देतोय. त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. आकाशने धावा केल्यात 19. 7 बॉल तो खेळलाय. 24 धावा 4 फलंदाज बाद आहेत सध्या. शंभूराजे वॉरियर्स टीमच्या नावातच सर्व काही आहे. शंभूराजे. तुमचे विरोधक कितीही असू देत, तुम्ही मैदानाच्या आत गंभीरतेने आणि खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि इथून मात्र रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. रिव्ह्यू रिटेन. बॉलिंग करणाऱ्या टीमकडे तो रिव्ह्यू आहे, त्यांनी तो राखलाय. तो योग्य निर्णय गोलंदाजाचा. त्याने DRS कॉल केला आणि मात्र एक डॉट बॉल येतोय. कृतार्थ. बिग शॉट अलर्ट. मोठा फटका इथून मात्र येणार का? नाण्याच्या दुसऱ्या बाजूला साखरकर वाट पाहतायत की आकाश तवसाळकरची विकेट कधी जाते. आकाश तवसाळकर या मॅचला कोणत्या दिशेने घेऊन जाईल हे आता मात्र बघणं गरजेचं असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॅच सुटली आहे. स्वप्न तुटलेत. प्रत्येकाचं हृदय इथे जणू काही जोर जोरात धडधडायला सुरुवात केली होती. 5,55,555 रुपयाचा कॅच आणि त्याच्याबरोबर महिंद्रा थार. कुणाल सर, एक वेगळं बक्षीस येते बघा. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमचे हर्षद पाटील साहेब यांच्या माध्यमातून असं बक्षीस आलंय, जर एखादा फलंदाज स्टंप आउट झाला ना तर त्या स्टंपिंग करणाऱ्या कीपर बॉलरला बक्षीस नाही आहे, त्या स्टंपिंग होणाऱ्या बॅट्समनला 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विकेट येता राहिली आहे. झेल सुटलाय. झेल ड्रॉप झालाय. कुतार्थ थोडासा नाराज आहे. दावा झालेला आहे 25. यावेळेला एक जोरदार अपील करण्यात आलंय. चेंडूला मिळालेला हा एक्स्ट्राचा बाउन्स फलंदाजासाठी कर्दन काळ सुद्धा ठरलाय. नॉट आउटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळत राहा. अंपायर डिसिजन विल बी फायनल. आणि विकेट किपर भरपूर इंटरेस्ट दाखवताना पाहिला मला. त्याच वेळेला बॅटरने लगेच थोडासा इशारा केला स्ट्राईक रेंजच्या अंपायरकडे की नाही लागली बॅट माझी. आणि त्यानंतर पंचांनी पाहिलं, हेरलं, त्यांनी सांगितलं नॉट आउट. टीमची धावसंख्या 25 आहे. नाही, अशा पद्धतीची अपील ना फलंदाजाला दबाव तंत्र वापरण्यासाठी केले जातात. यावेळेला शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र विराज तैनात होता. कोणतीही चुकी नाही. अक्षय पाटील इथून मात्र बाद होईल. पैठण नावाची आहे हो खास. पैठण नावाची आहे हो खास. धन्यवाद. अक्षय बाद झालाय आणि गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मनोजजी हारे आणि केतनजी मानकर यांच्याकडून. वासुदेव नाखवा, आशिष नाखवा यांचा संघ सध्या चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
विकेट आली आहे, सगळ्यात महत्वाची विकेट. आदितीताई सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब भरपूर मेहनत दिवस रात्र एक केली आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग साठी त्यांनी. आणि क्रिकेटच्या त्या जाणकार आहेत. नगराध्यक्षा त्यांची जी बहीण आहे अक्षयाताई नाईक या देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. नाही बघा ना, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक युवा नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. मॅचकडे जिथे चौथं षटक प्रगती पथावरती आहे. कृतार्थ चवरकरने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा करिश्माई कारनामा मैदानाच्या प्रदर्शित केलाय. डेलिबरेटली शॉर्ट पिच गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. फलंदाजाला मोठे फटके खेळायला प्रवृत्त केलं आणि तदनंतर मात्र विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत बाबू वाघमारे. 25 धावा, 5 फलंदाज बाद, चौथं षटक प्रगती पथावर. शंभूराजे वॉरियर्स कामारले संघ इथून मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. अपेक्षा केल्या जातील जास्तीच्या धावा आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये यावेळेला मात्र वाईट डिलिव्हरी पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव मिळणार आहे. आकाश, खेळाडूंना बक्षीस येतच आहेत. तुमच्या बाजूला एक ATM मशीन बसलंय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आई फाउंडेशनचे संस्थापक आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे भटका विमुक्त जमाती मोर्चाचे सरचिटणीस राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून कुणाल दाते सर आणि तुझ्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद राजू शेठ साळुंके. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 26, 5 फलंदाज बाद. टीम शंभूराजे वॉरियर्स. आणि आता शेवटचं षटक. आता सगळ्यात जमेची बाजू काय आहे या टीम शंभूराजे वॉरियर्सची की स्ट्राईक असणार आहे आकाश तवसळकर याच्याकडे. 6 बॉल पैकी किती बॉल तो खेळतोय, किती बॉलवर एअर स्ट्राईक करतोय, या संपूर्ण सामन्याचं चित्र त्याच्यावर निर्भर असेल. परंतु वासुदेव नाखवा, आशिष नाखवा आणि त्यांची टीम म्हणजेच टीम लक्ष्मी विला साखर कोलीवाडा ते विचार करत असतील की पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवर विकेट जर आली तर मात्र जल्लोष होईल. कारण मी मगाशी म्हटलं होतं त्या कॅचचं महत्व होतं. 5,55,555 आणि त्याचबरोबर महिंद्रा थार. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी मनोज हारे आणि केतन मानकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेशजी चौलकर यांच्या माध्यमातून आकाश तवसाळकरच्या विकेटसाठी 2,000 रुपये आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी सागर फाळके यांच्या माध्यमातून 10,000 रुपये दिले जातील. आता राजू शेठ साळुंके यांनी सांगितलं 50 केले तरी देखील 10,000 रुपये दिले जातील बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजेच काय पुढे 24 करायचे आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नाही, आकाश तवसळकर मैदानाच्या आत आहे. त्याच्याकडे तेवढा कॅलिबर आहे. त्याने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा बऱ्याच वेळेला केलेला आहे. याच मैदानावरती त्याने 6 चेंडूंवरती 34 धावा यंदाच्या पर्वामध्ये त्याने गाजवणारी इनिंग सुद्धा केलेली आहे. हे विसरून चालणार नाहीये. आकाश तवसळकरला आता मात्र 1 हँडेडली आतापर्यंतची मॅच घेऊन आलाय. फाईट फॉर फिनिश आहे. शेवट सुद्धा गोड करावं लागणार आहे. गोलंदाजीसाठी आता मात्र इथून गैनीनाथ कटोरे मैदानाच्या आत प्रदर्शित करतायत. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप लेग ब्रेक केला होता. फलंदाजापासून लांबच लांब चेंडू राहिलाय. वाईट चेंडूची घोषणा केली आहे. अनुभव गैनीनाथ यांच्याकडे अनुभव. पहिल्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज त्यांनी हे बक्षीस पटकावलं. मागच्या मॅच मध्ये खतरनाक गोलंदाजी आणि या ओव्हरची सुरुवात मात्र व्हाईट बॉलने झाली आहे. प्रत्येक डॉट बॉलसाठी वासुदेव नाकवा यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. यावेळेला बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर करतोय. डॉट चेंडूची अपेक्षा केली गेली. पारितोषिक लगावलं गेलं. गैनीनाथ कटोरे म्हणतोय हे घ्या. चांगली बॉलिंग गैनीनाथ कटोरे यांची. काय गोलंदाजी केली आहे. मागच्याही मॅच मध्ये त्याच्या अगोदरच्या पर्वामध्ये बेस्ट बॉलरचा किताब. एज इज अ जस्ट नंबर. आणि खऱ्या अर्थाने अनुभव ही यशाची शिदोरी आहे. अनुभव प्राध्यापकाचं काम करतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि आता जर विकेट घेतली, बोल्ड केला गैनीनाथ यांनी आकाशला, तर 5,000 रुपयाचं पारितोषिक राजू शेठ साळुंके यांच्याकडून दिलं जाईल. 5वं षटक मैदानाच्या आत प्रगती पथावर आहे. आकाश तवसाळकर मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे. तुझ्याकडे असेल अनुभव, माझ्याकडे आहे गुणवत्ता. साइड स्क्रीन वरती चेंडू जाऊन आढळतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम 6.
रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर बक्षीस ठेवलेत एक नंबर बक्षीस ठेवलेत एक नंबर कडक भगवानजी नाखवा साखर कोळीवाडा यांच्या माध्यमातून लक्ष्मी विला साखर कोळीवाडा हा संघ जर विजेता ठरला, अंतिम विजेता, तर 5,000 रुपयाचं पारितोषिक संघाला देण्यात येईल. पहा ना काही योगायोग आहे. सिक्सर लागला आणि तो देखील 600 आहे. दर्णे गुरुजी ही माहिती देत आहेत. त्यावेळेला आणखीन मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला जाणार आहे. इथून मात्र धोक्याची घंटा आली आहे. बाबू वाघमारे बाद होईल. फोर व्हीलर बाईक तीन जिमनी गाडी आणि कार चिमणी गाडी आणि कार चिमणी गाडी आणि कार महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमगे आहे साऱ्यांचा लाडका शिवसेनेचा ढाण्या वाघ. साखर कोळीवाडातून सगळेच्या सगळं गाव आज इथे आलेलं आहे. शॉर्ट बॉलचा वापर होता. मिड विकेटला पूल केला. फिल्डर भरपूर वेगाने आला. एक धाव तर कंप्लीट केली होती. दुसरी पाहिजे याच्यासाठी होती की स्ट्राईक पाहिजे. हा बॅटरी ते घसरला होता. त्याला सांगतोय तू धाव कंप्लीट कर, क्रॉस कर, आणि शेवटी तेच झालं. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात एक फलंदाज बाद आणि नवीन फलंदाज विनय आला. तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या 34. गैनीनाथच्या विरुद्ध एक षटकार आलाय. गैनीनाथ कटोरे चांगला गोलंदाज आहे. कौतुक करावं लागणार आहे त्याचं सुद्धा. आमदार साहेबांनी सुद्धा या आधीच्या मॅच मध्ये 5,000 रुपयांचं कॅश प्राइज याच खेळाडूवरती लावलं होतं. हो, आमदार साहेबांचे चांगले समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, आणि त्यातल्या त्यात क्रिकेटचं प्रचंड प्रेम आणि ती आवड त्यांना आहे आणि नेहमीच फॉलो करत असतात या परिसरातलं क्रिकेट आमदार साहेब. आणि त्याचमुळे आपण पाहतोय गैनीनाथ यांचा एक विशेष सन्मान त्यांनी केला. मोठा फटका आलाय. गैनीनाथ कटोरेने विकेट अलर्ट देऊन टाकलाय. क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली. त्याचमुळे का होईना जीवनदान मिळते. त्याच वेळेला आकाश तवसाळकर स्ट्राईक एंड वरती सुद्धा राहील. एक्झिबिशन मॅच सुरू होती त्यावेळेला बाजूलाच लागलेल्या स्टॉलवर नशिबाचं जेवण करून आलाय हा खेळाडू. कारण झेल सुटले जात आहेत आणि ते नशिबाचं जेवण पथ्यावर पडले बॅटरच्या. निश्चितच त्याच्या विकेटसाठी एवढी पारितोषिकं आली आहेत, पण विकेट काय त्यांना घेता येत नाही गोलंदाजांना. मनोज हारे, केतन मानकर यांच्याकडून 2,000 रुपये आहेत. त्याच्यानंतर निलेश चौलकर यांच्याकडून 2,000 रुपये आहेत. परंतु आकाश तवसाळकर आज काय आउट व्हायला मागत नाहीये. चला घ्या, तुम्ही अपेक्षा केली कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा गैनीनाथ कठोरे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. फलंदाज आकाश तवसाळकर बॅक टू दी डगआउट. असाच आमदार हवा मला असाच आमदार हवा असाच आमदार हवा महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकूम येता कामाचा पक्का हुकूम येता भेटायला कधी बी जावा मला असाच आमदार हवा. डीजे नक्कीच शेवटी ती झुंज अपेशी ठरली आहे. आकाश चौसळकरची जरी खेळी आवडली असेल तरी टाळ्या वाजवायला पाहिजे. एकटा लढलाय वाघ. वेल प्लेड आकाश. चांगला खेळलाय. संपूर्ण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये तू. हे आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य. प्रत्येक स्तरावरील मान्यवर जे नेहमीच समर्थन देतात, चांगल्या कामाचे समर्थक आहेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीने. विनय आणि सुजय ही जोडी आता मैदानामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झाल्या 36. आकाश तवसाळकरला बाद करून गैनीनाथ मात्र या ठिकाणी मालामाल झालाय. क्रिस्टल नाकवा यांच्याकडून 2,000 रुपये, निलेश चौलकर 2,000 रुपये, मनोजजी हारे 1,500 रुपये आणि त्यांच्या संघ मालकांकडून सुद्धा 2,000 रुपये आलेत. षटकार मारला तर 5,000 आता दिले जातील या बॉलवर. आणि विकेट घेतली गैनीनाथ यांनी तरी देखील 5,000 राजू शेठ साळुंके यांच्याकडून. पैसे घेऊन या. बघा 7 दिवस ही स्पर्धा खेळली जाते. दोनही एंडने गोलंदाजी होते. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे मनोजजी पाटील यांचं क्युरेटर ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे. 3 वीराचे हे व्यक्ती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गैनीनाथ कटोरे आणि विकेट. हे समीकरण इथे मात्र जुळून आलंय. आणखीन एक फलंदाज बाद. 38 धाव संख्या. साखर गावामध्ये आज कोणीच नाहीये. पहा आमच्या महिला भगिनी टाळ्या वाजवत आहेत. शिट्यांचा गजर होतोय. भोपू आणलेले आहेत आणि आज स्टार प्रवाह, स्टार उत्सव
हे जे सगळे काही चॅनल आहेत झी मराठी यांचं TRP पडलंय. सासासुनांचे कार्यक्रम बंद झालेले आहेत कारण या सगळ्या महिला सध्या या सामन्याचा आनंद लुटतायत. साखरकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जनतेचा आधार उद्याचे स्वप्न कधी धन्यवाद, साकार. सामन्याचा इंटरव्हल झाला आहे आणि बरेचसे सन्मान कुणाल सर मला या ठिकाणी संपन्न करायचे आहेत. मी तुमचा एक 10 मिनिटाचा वेळ घेणार आहे. आमदार साहेबांना देखील विनंती करणार आहे. आपली 10 मिनिटं शेवटची मी या सत्कार समारंभासाठी घेतोय. सर्वप्रथम या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगला ज्यांनी समालोचक म्हणून कामगिरी पाहिली असे खारेपाटचा बुलंद आवाज सुयश भुरे याचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुयश भुरे. पहिला डाव संपलाय. टार्गेट आता सेट झालेला आहे. टार्गेट आहे या मॅच मध्ये 38 धावा करायचे आहेत. राजू शेठ साळुंके आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आणि आमच्या दोन्ही समालोचकांना त्यांच्या माध्यमातून जे कॉम्प्लिमेंट मिळालंय 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी आम्हाला दोन्ही समालोचकांना दिलेत. नक्कीच मनपूर्वक आभारी आहे राजू शेठ आपला. आणि सध्या आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर आमदार साहेब काही सन्मान करतायत. आमचे समालोचक मित्र सुयश भुरे यांचा सन्मान इथे केला जातोय. नक्की सुयश पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. चांगलं समालोचन तुम्ही करता आणि आमदार साहेब म्हटल्यानंतर पाठीवर शाबासकीची थाप तुमच्या असणारच आहे. मागच्या वर्षी निखिल पडते यांनी देखील खूप चांगली कॉमेंट्री आमच्याबरोबर केली होती आणि निखिल पडते हे देखील मॅनेजमेंट टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. सुयशचा सध्या सन्मान होतोय आमदार साहेबांच्या शुभस्ते आमच्या मुख्य व्यासपीठावर. भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अशीच कामं करत राहा. आपला आवाज आणि प्रेक्षकांना भुरळ आपल्या आवाजाची पडलीच पाहिजे कारण तुम्ही धन्यवाद. देखील एक कुणाल घटक सर. आहात. कुणाल सर आभार आहेत. भक्तांवर जो ठाम करीतो जनहिताचे काम. सुयश भुरे याचा सन्मान होतोय. त्यानंतर खानावेतील एक जबरदस्त आवाज पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत आणि पुणे, सातारा, मुंबई या विभागात इवन संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या माध्यमातून समालोचन केलं जातंय असे आमचे मित्र निशांजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण निशांत पाटील यांचा भारदस्त असा आवाज या ठिकाणून ऐकतोय. आभार आहेत. तसेच आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्मान्य विशाल शेठ उंडे उद्योजक पुणे आणि आपले माजी नगराध्यक्ष सन्मान्य प्रशांत शेठ नाईक यांचे होणारे जावई यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. आमच्या अक्षयाताईंचे होणारे मिस्टर विशाल शेठ उंडे यांचा यथोचित मानसन्मान वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या आणि अभिराज दादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. अंकुश दादा व्यासपीठाशी संपर्क साधा. धन्यवाद निशांत पाटील. सन्मान्य विशाल शेठ उंडे साहेब उद्योजक पुणे आणि नाईक कुटुंबाचे होणारे जावई. आभार आहेत सर. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपला बहुमूल्य असा वेळ प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी दिलात त्याबद्दल आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. अंकुश दादा आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
38 धावांची गरज आहे. राजू शेठ यांनी पारितोषिक लावलंय. 2 षटकामध्ये सामना जर फिनिश केला 21,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल साखर टीमला. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 7 दिवस चाललेला हा महासंग्राम अंतिम टप्प्यात आलाय, जिथे टार्गेट सेट आहे. लक्ष्मी विला साखर कोलीवाडा या टीमच्या समोर 38 धावसंख्येचा पाठलाग. समोर पहिलं षटक आकाश तवसळकर गोलंदाजीसाठी तयार. 2 मातब्बर फलंदाज. मॅच सुरू होण्यापूर्वी एक बक्षीस आलंय. राजा पाटील जो नवखारचा खेळाडू आहे त्यांनी जर झेल टिपला तर प्रत्येक झेलासाठी निर्वी तेजस पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे आकाश तवसळकरची. लक्ष्मी विलास साखर कोलीवाडा 38 पाठलाग आहे. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सिंगल इथे मिळेल. सौरभच्या खात्यामध्ये त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 1. प्रत्येक षटकारासाठी मनोज हारे यांच्याकडून 500 रुपये असतील. लक्ष्मी विला साखर कोळीवाडा हा संघ जर जिंकला तर त्यांच्या संघ मालकाकडून संघाला आशिष नाकवा आणि वासुदेव नाकवा यांच्या माध्यमातून 20,000 रुपये असेल. तसेच राजाभाई केणी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी या इनिंग मधील 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1 रन आली आहे. कमलाकर पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिक्सर मारला तर. इथे विकेट आली आहे. वर जो काम करीतो जनहिताचे काम, रायगडासही ठाव तयाचे महेंद्र दळवी नाव. असा हा सेनेचा शिलेदार आहे दमदार आमदार. डीजे आभार आहेत. आमदार साहेबांचं जे पोस्टर आहे ना पॉवर हाऊस लिहिलेलं, त्या ठिकाणी आमचा कॅमेरामन आहे आणि प्रेक्षक त्याला त्या ठिकाणी त्रास देत आहेत. विनाविलंब तिकडनं बाहेर व्हायचं आहे. मॅच ऑन. विकेट आली आहे. तुम्हीच पाहताय ते प्रेक्षक तिथनं बाजूला व्हायचं आहे. कॅमेरामनला त्रास होतोय. जर सामन्यात एखादा चुरशीचा क्षण निर्माण झाला तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. तुम्ही त्या ठिकाणून बाजूला जायचं आहे. मागच्या मॅचचा हिरो फहाद डगआउट मध्ये गेलाय. LBW च्या स्वरूपात बॅटर आउट. चला लगेच दुसरा फलंदाज मैदानामध्ये जायचंय. सूरज मिसाळ मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता आणि विशेष म्हणजे स्लॉग हिट खूप चांगले मारतो. पुलचे फटके चांगले मारतो आणि तेच त्याचे स्ट्रॉंग झोन आहेत. आकाश तवसळकरचं कौतुक केलं गेलं पाहिजे. मग या कौतुकाला थाप म्हणून 45 स्पोर्ट्स यांनी त्याला गुगल पेने 2,000 रुपये या ठिकाणी पारितोषिक सुद्धा दिलंय. आकाश, आमदार साहेबांचे जे पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात वीरचे आणि आमदार साहेबांचे, त्या कोणत्याही पोस्टरला जर 6 जाऊन डिरेक्टली हिट झाला ना तर आमदार साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मॅच संपेपर्यंत ही ऑफर आहे. 1-1 अशी परिस्थिती. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यांनीच भरपूर मोलाचं सहकार्य केले. मग आमचे स्कोरर शुभम कानमोरे यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. बाळकृष्ण दरणे गुरुजी यांनी तर कमालच केली आहे. अंकगणित तज्ञ आहेत ते. अपील उचलून धरली आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट. सूरज आउट. गोल्डन डकचा शिकार. केला कधी भेदभाव तो गरीब असो श्रीमंत. तुमचे आभार आहेत. बघा आकाश, मगाशी आकाश तवसाळकरच्या विकेटला त्यांनी प्राइज लावलेले. आता आकाश तवसाळकरला 6 मारला तर प्राइज येत नाही आहेत त्यांच्याकडून, साखरवाल्यांकडून, आणि 2 विकेट आल्यात लागोपाठ. बघा चांदोबा आला आणि सूरजला परत पाठवलंय. 0 धावसंख्येवरती फलंदाज बाद झालाय. 1 धावेवरती 2 फलंदाज बाद. हॅट्रिक जर घेतली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक राजू शेठ यांनी जाहीर केलंय. आता जर या बॉलवर विकेट घेतली आणि हॅट्रिक जर घेतली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. पहा मगाशी डगआउटचं दृश्य दाखवण्यात आलं. सगळे शांत झालेले आहेत. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ कधी तुम्हाला मंगळ या ग्रहावर घेऊन जाईल आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल हे कोणाला सांगता येत नाही. निश्चितच कुणाल सर,
आता पारितोषिक येत आहे बघा. ओनर कडून प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आता बदलतील पारितोषिक. हेच तर खासियत आहे क्रिकेटच्या खेळाची. उगाच याला ग्लोरियस अनसर्टन्टीज ने भरलेला खेळ म्हणत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. ऑन हॅट्रिक. अपील करत राहा. किती घसा ताना अंपायरने नॉट आउट दिलाय. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. 0-1 विकेट विकेट 0 अशा पद्धतीचे पहिले 5 चेंडू आपण अनुभवलेत. 1 धाव जमा केली आहे. 2 फलंदाजांना गमावलंय. लक्ष्मी विलास साखर संघ सुरुवातीला अडचणींमध्ये आहे. शेवटचा बॉल ड्रायव्हिंग लेनवर होता. खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर्सच्या दरम्यान फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या ओव्हरची आता समाप्ती झाली आहे. चांगली बॉलिंग. टाळ्यांचा गजर होतोय. खेळाडू कक्षातून टाळ्या वाजतायत. लक्ष्मी विलास साखर कोलीवाडा 2-2 अशी परिस्थिती आहे. शंभूराजे वॉरियर्स चे सगळे समर्थक संघ मालक टाळ्यांचा गजर करताना दिसत आहेत. आकाश तवसळकर साठी. आकाश तवसाळकर हा एकच खेळाडू आहे जो साखर कोळीवाडा संघाने टार्गेट केलेला आहे. त्याच्यापासून आता गोलंदाजीत वाचायचं आहे. मगाशी फलंदाजीत वाचलेत, आता गोलंदाजीत वाचायचं आहे. रत्नाकर पाटील आणि सिया पवार हे संघ मालक आहेत या टीमचे, म्हणजे शंभूराजे वॉरियर्सचे. ऍडव्होकेट सिया पवार. दमदार आमदार प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, 2 विकेट गमावलेल्या आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. 38च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. 8-25 जून 1983 तो दिवस. 183 धावा. कपिल देव निखंज यांची आर्मी लॉर्ड्सच्या स्टेडियम मध्ये पहिला विश्वचषक 60 षटकांचा 25 जून 1983 आपण जिंकला. 8वा श्रीशंतने केलेली गोलंदाजी. T20चा विश्वचषक मिझबाचा पकडलेला झेल फाईन लेगला. चॅम्पियन्स ट्रॉफी 8वा. धोनीच्या नेतृत्वामध्ये धावा केलेला डिफेंड 8वा. अशा अनेक गोष्टी आहेत. श्रीसंतने तो फाईन लेगला झेल टिपला होता मिझबाचा, परंतु जोगिंदर शर्मा गोलंदाजी करत होते. 1 ओव्हर 2 धावा, 2 फलंदाज बाद. हा बॉल सोडून दिलाय सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. विनयने कमबॅक केलंय पहिल्याच बॉलवर डॉट बॉलने. आशिषजी हरे आणि आशिष नाकवा आणि वासुदेव नाकवा, मनोजजी हरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार चौकारास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 रन, 2 फलंदाज बाद. बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, फलंदाज बाद. विनय ने विकेट घेतली आहे किशोर नाईकची. सर्वांचे समाधान दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का, दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का, जनमनात त्याची हवा. थँक्यू. रात्र नाही दिवस बदललाय. इथून मात्र गोलंदाजीसाठी आला अर्थातच विनय पाटील. विनय पाटील वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आणि फायनलची मॅच हे एक समीकरण राहिलंय. गतवर्षी 8वावं लागणार आहे. हाच तो गोलंदाज ज्याने 11 धावा डिफेंड केल्या होत्या आणि आता मात्र फायनलच्या लढतीमध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती एका फलंदाजाला तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलाय आणि पहिला डॉट बॉल टाकलाय. दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली आणि म्हणूनच राजू शेठ साळुंके यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक विनयसाठी जाहीर झालंय. काय गोलंदाजी केली आहे. विनयसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. टीमची धावसंख्या 2-3. ही फुटबॉलची स्कोर लाईन नाहीये. हा हॉकीचा सामना नाहीये. फुटबॉलचा पेनल्टी शूटआउट नाहीये. ही मॅच आहे, ही स्पर्धा आहे, हा अंतिम सामना आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. याला म्हटलं जातं जशास तसं प्रत्युत्तर. शंभूराजे वॉरियर्स अभोगा वॉर हेच सांगतात शंभूराजे वॉरियर्सचे समर्थक. परंतु लक्ष्मी विलास साखर कोलीवाडा कमबॅक करावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. मयूर आलाय.
बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. इथून बघा दुसरं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. डॉट चेंडूंची वाढ होताना पाहायला मिळते. पारितोषिक आलंय सन्माननीय गौरवजी नाईक यांच्या माध्यमातून या ओव्हर मधून येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि या ओव्हर मध्ये जर एकच धाव खर्च केली तरी देखील राजू शेठ यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. बॉल हवेत आहे. कवसला. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. षटकार. 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन धन्यवाद डीजे अलग. या षटकारासाठी. हॅलो, कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी जाऊ नका प्लीज. प्लीज सेट प्लीज. कडक शॉट इथे पाहायला मिळालाय. काय टायमिंग होतं. थोडस बॅकफुटला गेला आणि त्यानंतर स्वीपर कव्हरला पंच केलाय. हा टीमचा सरपंच आहे मैदानामध्ये. कडक शॉट. मयूरने लावलेत पंख या बॉलला. मयूर आपला मनोजी हारे भारताचा- मनोजी हारे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी आलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक राजू शेट्टी यांच्याकडून आलंय सिक्सर साठी. या बॉटम हँडचा वापर. डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट. फिल्डर येतोय. बॉलला थांबवलंय तोपर्यंत एक धाव मिळते. मयूर आपला राष्ट्रीय पक्षी आणि मगाशी त्याने पंख लावले. मयूर म्हणजे मोर. आणि बरोबर कवचला पंच करत असताना षटकार त्याने वसूल केलाय. 9-3 अशी परिस्थिती. लास्ट बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. याच्यानंतर आहे चॅलेंज ओव्हर. तिथेही मजा येणार आहे मॅच मध्ये. परंतु सध्या कमालीची गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये आकाश तवसळकर आणि आता विनय यांनी कमाल केली आहे. पॉइंट आहे. शॉर्ट थर्ड. शॉर्ट फाईन. गल्ली. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड ऑफ. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे. रनआउटची संधी परंतु धावच घेतलेली नाहीये. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. टाळ्यांचा होतोय गजर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर लक्ष्मी विलास साखर कोलीबाडा 9-3. आकाश मॅच टेन्स झाली आहे. लो स्कोरिंग मॅचेस अशाच पद्धतीने होतात आणि वीर दमदार आमदार प्रीमियर लीगला साजेशी फायनल मैदानावर चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. नाही, निश्चित रूपाने पहिल्या इनिंग नंतर असं वाटू लागलं होतं ही मॅच एकतर्फी होईल की काय. मात्र आकाश तवसाळकरने त्याच्या नेतृत्वाच्या जीवावरती कमालीची कामगिरी केली. दुसरं षटक विनय पाटीलच्या माध्यमातून कमालीचं हाताळलं गेलं. एक षटकार जरी आला असेल ना तरी सुद्धा टोटल ओव्हर मध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात. हे विसरून चालणार नाहीये. आकाश शेवटच्या म्हणजे सामना जेव्हा संपेल तेव्हा बाउंड्री लाईनच्या सभोवती स्पार्कल लाईट्स त्या ठिकाणी आपण ऑर्गनाईज केलेले आहेत. तर सूचना देतोय बाउंड्री लाईनच्या बाजूला कोणी जायचं नाही आहे. बाउंड्री लाईनवर फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. त्याच्यामुळे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाउंड्री लाईन पासून थोडस दूर राहा कारण तुमची काळजी आम्ही घेतोय. आकाश आलाय परत एक वेळा चॅलेंज ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. आणि सामना जर डिफेंड केला शंभू राजे वॉरियर्सने तर 21,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल राजू शेठ यांच्याकडून. मॅच ऑन. काय कमालीचा सामना रंगतोय. आकाश तवसळकर सध्या गोलंदाजीसाठी सज्ज. खतरनाक सामना. फायनल मॅच. क्लीन बोल्ड. दांडी गोल आणि स्टंप चाललाय शतपावली करायला. मरगळ टाकली झटकून. खांब काढलाय उपटून. फलंदाज बाद. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे आभार आहेत. आकाश नाणेफेकीचा कौल करताना मी आकाश तवसाळकरचा इंटरव्ह्यू केला. मी त्याला असं म्हटलं की तू मालिकावीराच्या रेसमध्ये आहेस. पण तो मला प्रत्युत्तरात काय म्हणाला, मला कोणत्याही परिस्थितीत हा सामना संघाला जिंकून द्यायचा आहे. आणि तो प्रयत्नांची पराकाष्ठा करताना मैदानावर पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या करा आकाश तवसाळकरसाठी. ये पब्लिक हे सब जानती है. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण त्यांना माहिती आहे बेस्ट कोणी दिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो आहे आकाश तवसळकर. टप्प्यावर गोलंदाजी.
आणि स्टंपला देखील शतपावली करायला त्याने पाठवलं. 1:53 मिनिटाने कार्टविलिंग स्टंप फिरत फिरत गेलाय. कुणाल सर, आकाशचे आजोबा आप्पा मयेकर यांच्या माध्यमातून या 3 विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आलं आकाशला. 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्यात. फायनल मॅचची कहाणी बदलतोय, परंतु सामना संपलेला नाहीये. त्याचं कारण मी सांगतोय. 38च धावा करायचे आहेत. 9 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद. 5 मध्ये जर 10 केल्या तर 5 धावांचा बोनसही मिळेल, कारण सध्या चॅलेंज वर सुरू आहे. सर, कुणाल सर तुम्हाला इंटरप्ट करतोय. आमदार साहेबांचे बालपणीचे मित्र राजू शेठ साळुंके ऑफर बघा. आकाश तवसाळकरने हा सामना जर जिंकून दिला ना, तर आमदार साहेबांना जेवढं मतदान झालेलं आहे ना 1,29,000, तेवढं बक्षीस आकाश तवसाळकरला दिलं जाईल. ढगात लाइटिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो षटकार. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. थँक्यू डीजे. बॉटम हँडचा वापर. बस याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. सामना अजून संपलेला नाहीये. त्याचं कारण आहे चॅलेंज ओव्हर मध्ये 10 धावा केल्या तर 5 एक्स्ट्रा मिळतील. मारला ना षटकार, चांगलं टायमिंग. अर्धा डझन रन खात्यामध्ये जात आहेत. विराज जुईकर राज करतोय. बघा पुन्हा एकदा क्रिकेटने सांगून दिलंय, मी कधी कोणत्याही दिशेने वलय प्राप्त करू शकतो. पहिल्या इनिंग मध्ये असं वाटलं होतं की लक्ष्मी विलास साखर संघ ही मॅच सहज जिंकेल. दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला आकाश तवसाळकरच्या गोलंदाजीने दाखवून दिलं की शंभूराजे वॉरियर्स कामारले संघ कमबॅक करेल की काय. मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये कलाटणी मिळाली. 4ला 4 करायचे दादा. रिव्हर्स मारलाय, गॅप मध्ये चाललाय. 4 रन मिळतील. झालेल्या 10 धावा. मी म्हटलं होतं जर 10 धावा आल्या 5 धावांचा बोनस मिळेल. आणि आता साखरकर टाळ्यानी शिटांचा गजर करतात. चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. विजय आभार आहे. भगवान शेठ नाखवा यांच्या माध्यमातून या चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000 रुपये आणि मनोज जहारे यांच्याकडून 500 रुपये. बघा कोणतीही घाई गडबड केली नाहीये. रिव्हर्स स्वीप जरी असेल ना तरी सुद्धा सहजता, सहिष्णुता, समृद्धपणा त्याच्या फटक्यामधून पाहायला मिळाली. 19 धावा लागल्यात फलकावर. मागच्या 2च बॉल मध्ये 10 धावा. पहिल्या बॉलवर स्टंप फिरला, परंतु त्यानंतर बॉल फिरलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. एक्सप्रेस बॉल वेगाने गेला. विकेट कीपरच्या हातात डॉट. बघा आकाश तवसाळकर कमालीची गोलंदाजी करतोय. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटला ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली होती ना, पहिली व्यावसायिक स्पर्धा त्याने महाशिवरात्री चषक खेळली होती आणि ती सुद्धा लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या संघाच्या वतीने कमालीची कामगिरी केली होती. मुंबईच्या लेजेंडरी क्रिकेटपटूंना त्याने स्थिर सावध करून ठेवणारी गोलंदाजी केली होती. 19 धावा झाल्यात. 19 धावांची अजूनही गरज आहे. 38 लक्ष्य आहे या मॅच मध्ये. परत रिव्हर्स मारलाय. यावेळेला कवचला. प्रयत्न सुरू. सूर मारलाय, परंतु 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. टाळ्या व्हायला पाहिजे या फिल्डर साठी. प्रयत्न शर्तीचे आहेत. शेवटी 2 धावा कंप्लीट होतील. विराज जुईकरचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. मॅच फसली होती, साखर संघ अडचणीमध्ये होता आणि मग अशातच मिळालेला तो षटकार, तदनंतरचा रिव्हर्स स्वीपचा चौकार आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देणारी कामगिरी. संघाची धावसंख्या 21 आणि वैयक्तिक बरोबर त्याच्या उलट्या 12 धावा 4 चेंडूंमध्ये प्राप्त केल्यात. राजू शेठ साळुंके सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेट प्रेमी दर्दी माणूस आहे. भरपूर पारितोषिक त्यांनी ठेवलेले आहेत. टीमची धावसंख्या इट्स अ फेअर डिलिव्हरी. तो पंचांनी निर्णय प्रलंबित ठेवला होता, परंतु त्या 2 धावा ऍड होतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. 21 धावा. 38च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 17 धावांची गरज आहे. नक्कीच 5 धावांचा बोनसही मिळणार आहे, परंतु तो ओव्हर झाल्यानंतर. त्याच्यामुळे तुम्ही घाई नका करू, सगळं मिळेल. इथं सगळ्या गोष्टी होतील. आमचंही लक्ष आहे इम्पॅक्ट प्लेअर चा इशारा.
अंपायर इम्पॅक्ट. सबस्टिट्यूट. इंजरी रिप्लेसमेंट. इम्पॅक्टच आणलाय त्याच्या जागेवर, कारण दुखापत थोडीशी गंभीर आहे, त्याच्यामुळे परत एक वेळा मॅच कडे वळूया. 21 धावा, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 12 धावा. दिशा दिली आहे, माहिती आहे, सेन्सिबल क्रिकेट. धावा आलेल्या आहेत, कव्हर्स मध्ये फिल्डर येतोय. 1 रन वाढेल, 22 धावा झालेल्या आहेत, +5 वाढतील. आता झालेल्या 27. तुमचं गणित जसं स्ट्रॉंग आहे आमचंही आहे. 5 रन ऍड केलेले आहेत आणि इथे गणित तज्ञ आहेत दरने सर, त्यांनी सांगितले धावा झालेल्या 27 आणि आता धावा करायच्यात 11. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 चेंडू 11 धावा. ड्रिंक्स ट्रॉली जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आपण एक सन्मान घेणार आहोत. आज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये डान्सिंग अंपायर आपण पाहिले आमचे हॅरी सर. हॅरी सरांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होत आहे. कल्याणहून विशेषतः या स्पर्धेच्या निमित्तानं गेली 3ही पर्व आपण ज्यांच्या माध्यमातून विविध पद्धतीची अदाकारी अंपायरिंग करताना पाहतोय असे आमचे हॅरी सर. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील धन्यवाद हॅरी सर. तसेच विशेष प्राइज आपण या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी दिली होती. हॅरीचं शीर्षासन मेन स्टेजवरही पाहायला मिळालं आणि त्यानुसार आमदार साहेबांचंही प्रेम आहे त्याच्यावर, ते तिथे दिसतं. आणि कलाकारांची कदर करणारं हे नेतृत्व आहे. पहिला फॉर्म भरणारा खेळाडू, ऑक्शन मध्ये पहिला फॉर्म भरणाऱ्या खेळाडूसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक मॅनेजमेंट कमिटीकडून आपण ठेवलं होतं आणि तो खेळाडू ठरतोय साई आवाज संघाचा गौरव राऊळ. गौरव राऊळ, साई आवाज, आपण कृपया यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. तसेच ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू, आणि तो खेळाडू आपण सर्वांनी पाहिलेला आहे ऑक्शनमध्ये, आरव 11 बामणसुरे संघाने ज्याला सर्वाधिक बोली लावली होती असा अक्षय पाटील मोन्या, याला 35,000 रुपयाचं कॅश प्राइज या आपल्या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून देण्यात येत आहे. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे आपण स्टेजवर या आणि आपलं बक्षीस त्या ठिकाणी स्वीकारा. अक्षय पाटील मोन्या आणि गौरव राऊळ, साई आवाज. मॅच मध्ये कलाटणी आली आहे त्या ओव्हरमुळे, त्याचं कारण आहे चॅलेंज ओव्हर. चॅलेंज ओव्हर मध्ये चॅलेंज कंप्लीट झालं, विराजने राज केलं. विराज आला, खेळला, त्याने जिंकून घेतलं सारं. तो विराज जुईकर 5 बॉल मध्ये 13 केल्या, परंतु त्या महत्वाच्या आहेत. 5 धावांचा बोनस मिळाला. आता 12 बॉल 11 धावांची गरज. ऋतुराज मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक. पहिलाच बॉल उलटा हुक, उलटा पुलटा दे घुमा के, हा बॉल चाललाय सीमा पार. षटकार. धन्यवाद. मनोज हारे आणि केतन मानकर यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जश्न की तयारी शुरू हो चुकी है. साखर गावात आज दिवाळी होईल असं दिसतंय. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे उलटा षटकार मारलाय आणि साखर गावात लगातार 3री फायनल या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची जाऊ शकते. पहिल्या बॉलला सिक्सर. आता धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. बाउंड्री लाईनवर कृपया कोणी जाऊ नका. 11 मध्ये 5, 11 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. बॅटची कडा घेतलीये, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, शॉट थर्डला, चांगली फिल्डिंग, डॉट. ऋतुराज भाभी आलाय. रुपेश भाभी यांचे चिरंजीव आहेत, त्याला कमबॅक करणं माहिती आहे. धावा जरूर धावफलकावरती कमी लागले असतील, मात्र आपण चांगली कामगिरी करून कमबॅक करावं, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवावा, यासाठी डेफिनेटली प्रयत्न केले जातील. बघा या माता भगिनी आपल्या साखर गावातून आल्या आहेत
आणि आपल्या संघाला support पाहायला मिळतोय. दिवाळी तर सुरू झाली आहे आणि आता ती फटाक्यांची आतिषबाजी सुरू होईल. शॉर्ट बॉल, फॉलिंग हुक शॉट मारण्याचा प्रयत्न, सह बॉल विकेट कीपरचा आता डॉट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण आता 9 चेंडू 5 धावांची गरज आहे. मनोज हारे आणि केतन मानकर यांच्या माध्यमातून षटकार चौकार काही येऊ दे, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 9 चेंडू 5 धावा. बॉल हवेत आहे आणि या षटकारासह ही ट्रॉफी लक्ष्मी विलास साखर या टीमने जिंकली आहे. तिसऱ्यांदा वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं विजेतेपद चाललंय. साखर कोलीवाडा गावात. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे प्रीमियर लीग भरली पडते प्रीमियर लीग भरली पडते प्रीमियर लीग भरली पडते 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग
प्रीमियर लीग 2026 थकलेत का साखरकर? थकले? घेऊन येऊया अजून एक गीत.